तळोदा नगरपालिकेत आमच्यासाठी सत्ता महत्त्वाची नाही, तर तळोदा शहराचा विकास आणि जनतेचा विश्वास महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांनी केले। पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधक माजी नगराध्यक्षा रत्ना चौधरी यांनी असा मुद्दा मांडला की त्यांच्याकडे लग्न समारंभासाठी स्वच्छता कर्मचारी पाठवले नाहीत। विरोधी नगरसेवकांनीही या मुद्द्यावर सभागृहात राळ उठवली। यावर नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो, तळोदा नगरपालिकेचे कर्मचारी हे जनतेच्या सेवेसाठी आहेत, खासगी कार्यक्रमांसाठी नाहीत। नगरपालिकेचा कर्मचारी हा कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या घरचा नोकर नाही, तो तळोदा शहरातील नागरिकांचा कर्मचारी आहे आणि त्याचा वापर सार्वजनिक कामासाठीच झाला पाहिजे। आमच्यावर आरोप करणार यांनी हेही जनतेला सांगावं की आम्ही त्यांच्या 12 बोरवेलच्या प्रस्तावांनाही मंजुरी दिली, म्हणजे विकासाच्या कामात आम्ही कधीही पक्षपात केला नाही। जर आम्ही सूडबुद्धीने काम करत असतो तर विरोधकांची विकासकामं मंजूर झाली नसती, पण आम्ही जनतेच्या हिताचं राजकारण केलं, वैयक्तिक फायद्याचं नाही। आज प्रश्न हा नाही की पालिका सफाई कर्मचारी लग्नास्थळी का गेले नाहीत, खरा प्रश्न हा आहे की जनतेच्या कराच्या पैशातून पगार घेणारे कर्मचारी खासगी कार्यक्रमात का वापरले जावेत। आम्ही नगरपालिकेतील जुनी चुकीची परंपरा बंद केली। काही लोकांना ती सवय मोडल्यामुळे त्रास होत आहे, पण तळोद्याच्या जनतेला न्याय मिळत आहे। तळोदा नगरपालिका आता दबावाने नाही तर नियमाने चालेल। कर्मचारी शहराच्या स्वच्छतेसाठी काम करतील, कोणाच्या वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी नाही। आम्ही विरोधकांची कामं अडवली नाहीत, पण जनतेच्या मालमत्तेचा आणि कर्मचाऱ्यांचा गैरवापर होऊ दिला नाही। हाच आमचा गुन्हा असेल तर तो आम्ही पुन्हा पुन्हा करू, असे ठासून सांगितले। यावेळी उपनगराध्यक्षा शीतल पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश चौधरी, नगरसेवक कल्पेश चौधरी, नगरसेवक रामानंद ठाकरे, अरविंद प्रधान, इमरान खाटीक, नगरसेविका गायत्री पिंपरे, प्रतिभा पाडवी, मीराबाई कोळी, लक्ष्मी नाईक, हर्षा पाडवी आदी उपस्थित होते। सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा। बातमी व जाहिरासाठी संपर्क 9423497275। त्यांचा काय विषय होता ते एवढंही म्हटलं, नगराध्यक्षताई माझा वैयक्तिक विषय मला मांडायचा आहे, तो म्हणजे त्यांचा लग्न समारंभाचा होता। लग्न समारंभ आधी आम्ही 2 दिवस आधी त्यांच्याकडे सफाई कामगार पाठवले। त्यांनी त्यांच्या स्वतःच्या प्रायव्हेट प्लॉटवर साफसफाई, झाडे झुडपे, आजूबाजूचा परिसर सगळा साफसफाई करून घेतला। 6 तारखेलाही गेले आणि 7 तारखेलाही त्यांच्याकडे साफसफाई कर्मचारी गेले। त्यांचं एवढंच म्हणणं होतं, ते असं म्हटले की आमच्याकडे 7 आणि 8 तारखेला तुम्ही सफाई कामगार पाठवायला पाहिजे होते। सफाई कामगार हे प्रायव्हेट कामासाठी कशाला पाठवू? आम्ही सत्तेवर बसले असताना आम्ही प्रायव्हेट कामाला बंदी दिली। आम्ही नकार देतो की प्रायव्हेट काम हे नगरपालिका कर्मचारी करणार नाही। तुम्हाला वैयक्तिक करायचं असेल तर तुम्ही पैसे देऊन किंवा नगरपालिकेची पावती फाडून तुम्ही वैयक्तिक तुमचं काम करू शकता। पण त्यांनी मला न विचारता त्या ताई आरेकारे, मी अध्यक्ष असताना मला आरेकारे करायला लागले। त्या गट नेते कल्पेश भाऊ ते म्हटले, ताई तुम्ही आरेकारे करू नका, त्या माननीय अध्यक्ष मॅडम आहेत। तर त्या अशा म्हणायला लागला, अरे तू कोण आहे मला बोलणार? त्यांनी गट नेत्याला आरेकारे केलं, मला अध्यक्षांना तर आरेकारे केलंच, पण ते गट नेत्यांनाही केलं। तर त्यामध्ये माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष ते पण म्हटले, नाही त्या बरोबर बोलतायत, त्यांची बोलण्याची पीन तशी ते त्यांना पाठीशी घालू लागले आणि ते वैयक्तिक एक मत करून आलेले होते।